सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. भारतरत्न नवे विश्वरत्न महामानव बोधिसत्व दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, ज्यांनी 3 वर्षापर्यंत यथोचित कार्यभार चालवला आणि भारतीय बौद्ध महासभा पुढे महासभा महिला शाखा आणि पुरुष शाखा या सर्वांना सविनय जय भीम करतो आणि आजच्या निमित्तानं बोलायला सुरुवात करतो. मित्रांनो, भारतीय बौद्ध महासभा अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था 1954 पासून देशात कार्यरत आहे. अमरावतीमध्ये अनेक वर्ष ती संस्था लुप्त पावलेली होती, कमी अधिक प्रमाणात चाललेली होती. आपल्यासारखे काही शिलेदार ती संस्था पुढे यावी म्हणून सतत प्रयत्नरत होते आणि म्हणूनच आता ही संस्था नावारूपाला येत आहे. त्याचं सर्व श्रेय आपल्यासारख्या शिलेदारांना असं मी मानतो. माझा विश्वास आहे की कालपर्यंत मोवाडे सरांनी अतिशय चांगलं काम ताकदीच्या बाहेर जाऊन केलं. ज्ञान परीक्षा घ्या अशा सूचना आहे. आपल्याला जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे त्यात विहारात, समाज मंदिरात, एखाद्या शाळेत आणि सार्वजनिक स्थळी बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षेचं आयोजन करायचं आहे. त्यासाठी केंद्रे निश्चित करायची आहे. म्हणजे बडनेऱ्यात किती केंद्र असतील, कुठे असतील याची माहिती राज्याकडे 25 तारीख डेडलाईन दिलेली आहे त्यांनी. आणि त्या केंद्रावर 5वी आणि 4था गट ओपन फॉर ऑल अभ्यासक्रम देखील त्यांनी दिलेला आहे. त्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा आपल्याला पार पाडायची आहे. त्यासाठी माझी कार्यकारिणीला विनंती आहे. अतिशय चांगली होतकरू मंडळी मला याच्यात दिसते. मला यांच्या आपल्यापासून फार मोठ्या अपेक्षा आहेत. मला वाटते की आता जिल्हा धावत राहील. अनेकांच्या पोटात दुखेल इतकी चांगली कामगिरी तुम्ही करणार आहात आणि बाबासाहेबांचा विचार आता खुंटू देणार नाही यावर माझं पूर्णपणे ठाम आहे मी आणि त्यासाठी मी तुम्हाला सदिच्छा प्रदान करतो. मला विश्वास आहे की धम्मज्ञान परीक्षा व्यापक काम आहे. गावागावात करायचं म्हटलं तर आपण नवीन मंडळी आहोत, थांबवून जा. पण थांबवून जाऊन काय शक्य आहे? निर्धार करा की आम्ही अनेक ठिकाणी, नाही गावागावात, 1900 गावात नाही करणार आम्ही जिल्ह्यात. आमच्याकडे 1000 गाव असतील, तिकडे काही गाव असतील पश्चिममध्ये, नाही या सगळ्या गावांमध्ये करेल. पण भंडाऱ्यात 5-6 शटर आम्ही उभे करू, अमरावतीत 5-6 शटर आम्ही उभे करू, तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आम्ही 7 ते 10 शटर उभे करू. असा प्रयत्न करा. तालुक्याला देखील आपण टार्गेट देणार आहोत. त्यासाठी 26ची मीटिंग संघमित्रा मुलींच्या वसतिगृहात ठेवलेली आहे. दुसरा विषय असा आहे, आपल्याबद्दलची नाराजी एक आहे केंद्रात आणि राज्यात. इकडे बौद्धाचार्य नाही, केंद्रीय शिक्षक नाही, केंद्रीय शिक्षिका कमी प्रमाणात आहेत. तर बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक निर्माण करण्याच्या वारंवार सूचना केंद्राकडून आणि राज्याकडून येतात. असमाधान व्यक्त केलं आहे त्यांनी की इकडे बौद्धाचार्य नाही. भारतीय बौद्ध महासभा धम्म प्रचारकांची संस्था आहे. धम्म प्रचारासोबतच सामाजिक प्रश्न देखील हाती घेऊन धम्म संस्था काम करणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज आहे. प्रशिक्षित पदाधिकारी नसतील तर योग्य पद्धतीने काम होणार नाही असं राष्ट्रीय कार्यकारिणी आणि साऱ्यांची मत आहे. अशा स्थितीत त्यांचा सतत आग्रह आहे की बौद्धाचार्य सामने शिबिर घ्या. त्यांनी तारीख दिली 15 तारखेच्या सभेत. तुम्ही सर्व त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही उपस्थित होता त्या ठिकाणी. त्यांनी सांगितलं की 16 मार्च ते 25 मार्च या कालावधीत 10 दिवसाचं बौद्धाचार्य सामने शिबिर घ्या. बौद्धाचार्य सामने शिबिर अनेकांना जर अर्थ माहीत नसेल तर मी सांगतो की शिवर घालून तुम्हाला भंतेजी व्हायचं आहे. कार्यकारिणीतल्या लोकांना व्हायचं आहे. त्यासाठी स्थळ निश्चित करायचं आहे, तारीख त्यांनी निश्चित करून दिलेली आहे.
त्यांचे वारंवार मेसेज येतात. आपण कारण एक पद रिक्त होतं, सांगितलं त्यांना की हे पद भरलं, आता मान्यता पाठवा. त्यांनी लिहिलं की सामने शिबिराचं काय झालं. या ठिकाणी बंजारावाल्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी 5 आणि नांदगाववाल्यांनी 3 धम्म उपासिका प्रशिक्षण मागितलेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. ही मागणी वर पाठवली आणि वरून मेसेज आला की बौद्धाचार्य सामने शिबिराचं काय झालं, मागणी पत्र पाठवलं काय. म्हणजे त्यांचा सारखा तगादा आहे की सामनेर बनवा. आणि नुसतं सामनेर बाकीच्यांना बनवू नका, बाकीच्यांना बनवता तुम्ही, पण पदाधिकारी काय, पदाधिकारी सामनेर झाले पाहिजे. पुढे बौद्धाचार्याची राष्ट्रव्यापी परीक्षा आहे. गुजरातमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे, दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे. मी देखील एका सेंटरवर परीक्षक म्हणून जाणार आहे. वाशिममध्ये माझी नियुक्तीची ऑर्डर आलेली आहे. मग तुम्ही या दरम्यान सामनेर झाला की लगेच तुम्हाला बौद्धाचार्य बनवता येतं आणि बौद्धाचार्य अधिकृत भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी होऊ शकतो, राहतो. तसंही जे पदाधिकारी झालेले आहेत त्यांना सामनेर आणि बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक होणं आता कंपल्सरी होणार आहे. पुढे जसं आजीवन सभासदत्व हे कंपल्सरी केलं तसंच हेही कंपल्सरी होणार आहे. तेव्हा या दृष्टीनं आपण विचार करावा ही माझी विनंती आहे. अडचणी असतील हे तुम्हाला आहे, तसंच या पुढे जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य त्यासाठी तयारी करा. धम्मज्ञान परीक्षेसाठी पुढे त्या कामाला लागा. आणि हे माझं काम नाही. आता नवीन कार्यकारिणीमध्ये चांगली सारीच्या सारी सक्रिय मंडळी वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या संघटनेत काम केलेलं आहे. आता ते महासागरात आले बाबासाहेबाच्या. भारतीय बौद्ध महासभा पुन्हा विजय चोरपदाची नाही, बोरकर सरांची नाही, मोहाडे सरांची नाही. हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. तो जो आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे याची सर्वांना सर्वश्रुत माहिती आहे. त्याचा मला वेगळ्यानं वक्तव्य करण्याची गरज नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचारच पुढे घेऊन जावा. या महासागरात इतरांनाही आणावं, मंडळाला आणावं, विहारांना आणावं आणि या इतरांप्रमाणेच या देशात अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेमय करण्याचा आपण सर्वांनी सर्वकाश प्रयत्न करावा ही माझी कळकळीची विनंती करतो. नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी सत्कार स्वीकारलेले आहे. मी जेव्हा सत्कार स्वीकारतो तेव्हा तुम्हाला काटेरी मुकुट वाटतो आणि लोकांचा जय भीम जेव्हा रस्त्याने घेतो, लोक मला जेव्हा सन्मानित करत असतात तेव्हा माझ्या डोक्यावरती जबाबदारी आलेली आहे असं मी मानत असतो. तेव्हा माझी आपली सर्वांना विनंती आहे, 21वी पदाधिकाऱ्यांना, लोक तुम्हाला सन्मानित करतात, त्याचे परिणाम तुम्हाला दाखवावे लागतील, त्याची झडती तुम्हाला द्यावी लागेल. आणि मोहाडे सरांनी स्वतःहून मागे घेऊन इतरांना संधी दिली पाहिजे म्हणून ते मागे गेलेले आहे. सर्वांनी यात सहभागी झालं पाहिजे. सर्वांच्या कामाचा हातभार संस्थेच्या कार्याला, बाबासाहेबांच्या कार्याला लागला पाहिजे. हे मोठं मन त्यांनी केलं आणि स्वतःहून मागे हटले. आम्ही त्यांना आग्रहपूर्वक तुम्ही कार्यकारिणीत राहा. पण ते निमंत्रक आहेत. पालंद्रे साहेब देखील यथोचित सन्मानित आहेत. आणि मागच्या कार्यकारिणीत जेवढे म्हणून मंडळी होती ते साऱ्यांचं मार्गदर्शन नवीन कार्यकारिणीला मिळणार आहे. सूचना आपण विचारात घेणार आहोत. सूचना विचारात घेत असताना नवीन पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घेताना काही प्रोटोकॉल्स आहेत. इथे आपल्या मनानं काही करता येत नाही. गोष्ट पहिल्यांदा नवं कार्यकारिणी लक्षात घेतली पाहिजे. भारतीय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा बायलॉज आहे. बायलॉज प्रमाणे देशाची राष्ट्रीय कार्यकारिणी काम करते, राज्याची राज्य कार्यकारिणी काम करते आणि साऱ्या जिल्ह्यात अशाच पद्धतीनं कामकाज चालतं. 31 जिल्ह्याची पुनर्गठन आता झालं. 57 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. तुम्ही म्हणाल 57 जिल्हे कसे, नवीन मंडळी आहे म्हणून पुनरुच्चार करतो. महाराष्ट्रात प्रशासकीय जिल्हे 36च आहेत. याची जशी तुम्हाला जाणीव आहे तशी मलाही आहे. भीमराव आंबेडकर साहेबांनी ठरवलं आहे की कामाची जिल्हे मोठमोठे आहेत. काही जिल्ह्यात 16, 17, 18 तालुके आहेत आणि तोपर्यंत तो जिल्हाध्यक्ष पोहोचेपर्यंत त्याची टर्म संपून जाते, कार्यकाल संपून जातो. आणि म्हणून 10पेक्षा अधिक तालुके असलेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती पूर्व पश्चिम असे जसे केले तसे, बुलढाणा उत्तर दक्षिण, यवतमाळ पूर्व पश्चिम असे महाराष्ट्रात जिल्हे केले. आणि म्हणून ते 57 जिल्हे आहेत. त्या 57 जिल्ह्यापैकी 31 जिल्ह्याची कार्यकारिणी संपलेली होती. कार्यकाळ संपलेला होता म्हणून त्यांचे नवं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. संविधान समर्थक समाज जोडो अभियानाअंतर्गत हे पुनर्गठन करण्यात आलेलं आहे.
वरिष्ठांच्या स्पेसिफिक डायरेक्टिव्ह आहेत की जे म्हणून विज्ञाननिष्ठ विचार स्वीकारतात, बुद्ध होऊ इच्छितात, त्यांना सोबत घ्यायचं आहे, त्यांच्यासोबत जायचं आहे. मातंग बौद्ध धर्म स्वीकारत असेल, चांभार बौद्ध धर्म स्वीकारत असेल तर त्याला सामावून घ्या, त्याला यथोचित सन्मानित करा, तो परावृत्त होणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला ओबीसी बौद्ध धर्माकडे कसा वळेल यासाठी प्रयत्न करा, अशा डायरेक्शन्स आहेत. आपले सर्वोच्च नेते म्हणू आपण त्यांना, डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी 22 मध्ये सांगून ठेवलं की 25 पर्यंत 10 करोड ओबीसी देशातले बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहे. चलो बौद्ध की ओर ही डॉक्टर भीमराव आंबेडकरांची संकल्पना आहे. त्या संकल्पनेला आपल्याला साथ द्यायची आहे. बिहारमधील बुद्धगयाचं विहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. मध्य प्रदेशातील महू बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे. पवित्र दीक्षाभूमी जिचे धिंगाणे चाललेलं आहे ते भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात आलं पाहिजे. हे लढाई आता भारतीय बौद्ध महासभेनं राष्ट्रीय पातळीवर हाती घेतलेले आहे. यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. नवीन कार्यकारिणीला भरपूर काम आहे गडे. आता लगेच पत्रकं आलेली आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा 13 एप्रिलला आहे. 13 एप्रिल तशी महिनाभर दिसते आपल्याला, महिन्यापेक्षा अधिक काळ दिसते, परंतु 28 फेब्रुवारीपर्यंत त्याची केंद्र परीक्षा केंद्र निश्चित करायची आहे. आणि ते काय जिल्ह्यात एका ठिकाणी करायचं आहे का? ते जिल्ह्यात अनेक ठिकाणी, म्हणजे त्यांना अपेक्षित आहे राष्ट्रीय पातळीवरती. यातले काही लोक असतील मिटिंगला, ऑनलाईन मिटिंगला, काही नसतील. पत्रक आहे ते 13 फेब्रुवारीचं आणि 19ला मिटिंग झाली. त्यासाठी शुभेच्छा प्रदान करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो, विश्वास व्यक्त करतो की आपण यापुढे भारतीय बौद्ध महासभा सतत कार्यरत राहील, यासाठी कार्यरत राहाल, प्रयत्न कराल. आणि भारतीय बौद्ध महासभेला बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सर्वोच्च मानलं, माझी विनंती आहे की आपण वेगवेगळ्या संघटनांमध्ये आहात, मला याची जाणीव आहे. मी अनेक संघटनांमध्ये काम करतो, परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या आदेशाला प्राधान्यक्रम देतो. माझी तुम्हाला विनंती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे पायी जर तुम्ही आहात तर बाबासाहेबांचा विचार भारतीय बौद्ध महासभा आहे, अन्य कोणताही विचार बाबासाहेबांचा नाही. आणि मला जेव्हा तुम्ही भारतीय बौद्ध महासभेत प्रवेशित झालेला आहात, पदाधिकारी झालेला आहात, तेव्हा स्वखुशीने झालेला आहात, तुम्ही विलिंगनेस दिलेला आहे. परिचय पत्र भरते त्यांना शेवटी लिहिलेलं आहे की मला या सगळ्या गोष्टी मान्य आहेत, मी प्रामाणिकपणे आणि निष्ठापूर्वक भारतीय बौद्ध महासभेचं काम करून केलेलं आहे. यासाठी आपण कटिबद्ध व्हाल अशी अपेक्षा बाळगतो. आपल्याला शुभेच्छा देतो. आणि प्रोटोकॉलच्या बाबतीत मी 26 तारखेला सांगणार आहे, कोणी कुठेही बसू नये. जिल्ह्याचे पदाधिकारी एका लाईनने बसतील, मध्ये जो पदाधिकारी तो बसणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. ते मी सभेच्या मीटिंगमध्ये बोलणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. बडनेरांचे हार्दिक आभार मानतो. संगीताताईचे विशेष त्यांच्या चमूचे आणि शांताराम विराम साहेब आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो. अतिशय चांगला कार्यक्रम निर्माण केला. केवळ स्वागत स्वीकारणे एवढं काम नाही आपलं. स्वागताच्या माध्यमातून इथे चर्चा आणि संदेश पोचवायचं काम तुम्ही केलं. म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी कोण बोललं मला आठवत नाही, पण कोणी बोललो की हे दिशादर्शक ठरेल. तसे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विहार ही आपली प्रेरणास्थळ असली पाहिजे, त्या ठिकाणाहून विचार केले पाहिजेत. असा भारतीय बौद्ध महासभेचा विचार जिल्हाभर सर्वजण पोचेल या विहारातून अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.